हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या लाँग व्हिडिओमध्ये म्हणजेच डेली व्लॉगमध्ये. तर हे बघा, आम्हाला ना आज पुण्यातून फलटणला जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळी सगळं काही लवकर आवरून घेतलं आणि स्वारगेटला गेलो. परंतु तिथं गेलो तर आम्हाला काही एस टी लवकर भेटली नाही आणि भेटली तर त्यामध्ये जागा काय भेटली नाही. जागा भेटली तर ती भेटली पुढं जेजुरीच्या तिथं आल्यानंतर म्हणजे ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला ती एक सीट असते ना पुढं तिथं. तर हे बघा, अशा पद्धतीनं तिथं एस टीत बसून पुढं आलो आम्ही. जेजुरीच्या पुढं आलं, मला वाटतं ही रेल्वेचं फाटक लागलं होतं तिथं. आणि थोड्या वेळ पिल्लूसाठी मी तिथं रेल्वे त्याला दाखवत होते, कारण त्याला कधी आम्ही बसवलं नाही रेल्वेमध्ये. मेट्रोमध्ये आम्ही बसलो आहे 2-3 वेळा, पण रेल्वेमध्ये अजून कधीच त्याला बसवलं नाही. तर तो बघत होता. त्याच्यानंतर कॉलेजची सगळी कामं केली. फलटणमध्ये फसलो आम्ही, कॉलेजची सगळी कामं केली. तुम्हाला तर माहिती आहे कॉलेजमध्ये किती सतवतात शिक्षक लोक. इथून फॉर्म घ्या, तिथं जा, तिथं चेक करा, तिथून सही घ्या, तिथून पावती घ्या, तिथं ऑनलाईन पावती मिळेल तिथे घ्या, इथं पैसे भरा, असं खूप सगळं काही करून माझा 1.5-2 तास केला. म्हणजे 2 वाजले मला. कमीत कमी 11 वाजता मी तिथं गेले होते आणि 12:30-1 तिथंच वाजला कॉलेजमध्ये. ते सगळं झालं का त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीला साडी घ्यायची होती, म्हणून आम्ही साडी घेण्यासाठी शांताई म्हणून मुक्ताई म्हणून असं काहीतरी दुकान आहे तिथं फलटणमध्ये, तुम्हाला माहीत असेल मुक्ताई. तिथं साड्या घ्यायला गेलो होतो बघायला. तर तिला ना कलांजली किंवा ज्या आता ट्रेंडिंगमध्ये आहेत ना जास्त, अशा त्या काही नको होत्या. तिला जरा थोडीशी वेगळी पाहिजे होती, मग तिनं ना अशामध्ये काहीतरी साडी काढली होती. मग त्यांना म्हटलं थोडंसं न्यू पॅटर्न दाखवा. तर त्यांनी हे बघा असं जरीचं वर्क असणारं साडी दाखवली. हे जरीचं वर्क आहे, ते धुतलं तर म्हणजे अजिबातसुद्धा निघत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी ही साडी दाखवली. तर ही साडी एकदम स्वस्त होती, मला खूप आवडली ही साडी. फक्त आणि फक्त 1300 रुपयाला ही साडी होती. खूप छान वाटली. त्याच्यानंतर आणखीन 1-2 साड्या घेतल्या आम्ही आणि निघालो. परत स्टँडवर आलो इथं अलीकडं. आणि आता म्हटलं चला जायचं आपण. तर 2-2:30 वाजले होते काहीतरी. आता म्हणलं एस टी कधी लागते आणि कधी नाही. जी एस टी येईल ना पंढरपूरवरून, ती पूर्ण सगळी भरलेलीच एस टी होती, कारण गर्दी खूप होती. काय होतं माहीत नाही मला, पण एस टीत गर्दी खूप होती. परत कशी तरी एस टी भेटली आम्हाला आणि आम्ही लोणंदच्या पुढं आलो ना, तेव्हा कुठं आम्हाला जागा भेटली बसायला. पिलूला एक आजोबा बोलत होते बसाय, पण पिलू काय जातोय का तेव्हा. मी उभा आहे म्हणून पिलूला पण उभाच राहायचं होतं. मग एका आजोबांनी पिलू बस म्हणून घेतलं जवळ, तरी पिलू लागला रडायला. मग कसं तरी आम्हाला जागा भेटल्यानंतर बघा थोडीशी आम्हाला पहिल्यापासून सवय आहे की आम्हाला खिडकीच्या बाजूला जागा भेटली पाहिजे. एका आपल्या पप्पाचीच ते का खिडकीच्या बाजूला जागा भेटायला. तरी पण शेवटी खिडकीच्या बाजूला, आमचं नशीब मोठं आहे, खिडकीच्या बाजूला आम्हाला जागा भेटली. आणि मग काय घाट उतरून फुरसुंगी मंत्रवाडी चौकाच्या तिथं आलो ना, मग हे काय साड्यांची दुकानं बघूनच खुश. एवढ्या छान छान साड्या लावल्या होत्या. कितीही साड्या असू द्या आपल्याकडं, पण नवीन काय बाहेर बघितलं ना असं वाटतं पटकन आपण ती साडी घ्यावी. आणि इथं पण खूप छान साड्या लागलेल्या असतात, मस्त साड्या असतात इथं. कधी तुम्ही म्हणजे आला ना तर फुरसुंगी माणसं ना खास साडी खरेदी करायसाठी येतात, तुम्हाला तर माहिती आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं असा काहीसा आमचा प्रवास होता. आणि त्याच्यानंतर एका दिवसात फलटणला जाऊन परत आम्ही रिटर्नसुद्धा आलो. हे सगळं काही झालं. दुसऱ्या दिवशी खूप आम्ही म्हणजे कंटाळला होता आमचा जीव. आणि मग काय पिलूनं तर क्लास बुडवलाच होता. मग त्याच्यानंतर ना मी माझी मशीनलाच आपल्या बिचारीलाही करत होते, का तर कोणाचं म्हणजे माझी मशीनच माझी बेस्ट फ्रेंड आहे असं मला वाटतं. का तर लोकांच्या कोणाच्या तर याचं काहीतरी बोलणं, त्याचं काहीतरी बोलणं, हे सगळं काढत बसायचं आणि याचं त्याचं कुटाळं काढायचं, याची त्याची निंदा नालस्ती करायची. त्यापेक्षा आपलं काम भलं आणि आपण भलं, नाही का. मला तर हे सगळ्यात बेस्ट वाटतं. आणि माझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड म्हटलं तर मशीन बनली आता. मग ते जगाचं कोणाचं काही घेणं देणं नाही, आपल्या कामात आपण व्यस्त राहतो. कोणाचं भांडण नको, कोणाचं काही नको, आपलं काम भलं आणि आपण भलं. सिटीत राहायचं असेल तर हे सगळं एवढं सगळं तर चालतंच. तर त्याच्यानंतर ब्लाऊज कसा वाटतो मला नक्की सांगा. मी स्टिच केला होता ब्लाऊज, मस्त असा रेडी झाला होता. घालून पण बघितला होता, हुक लावायचे राहिले होते थोडेसे. मग म्हटलं तुम्हाला एकदा साडी वगैरे वेअर केली ना तर नक्की दाखवेन तो ब्लाऊज मी घालून. तर अशा पद्धतीनं दिवसभराचे काही ती कामं चालूच असतात. बायकांना कधी घरात जरी असलं तरी हाताला सुट्टी आहे असं कधी होतच नाही. तर आता बघा थंडीचे जे स्वेटर वगैरे जे काढले होते ना, ते सगळं म्हटलं जरा आवरून ठेवावं. आणि कपडे पण एवढी इसकटली होती ना कपाटातली की बसच. रोज इकडचे तिकडचे कपडे उचकून ना खूप कपड्यांची वाट लावली होती. मग चला म्हटलं आज सगळे कपडे आवरून घ्यावे. ज्यावेळेस मी तुम्हाला साड्यांचा आणि ड्रेसचा व्हिडिओ दाखवला होता ना, त्यावेळेसच मी 2 ट्रॉली बॅग भरून साड्या आणि ड्रेस वरती ठेवून दिले. तुम्हाला नंतर शेवटी दाखवेन मी. त्याच्यानंतर यांचे पण कपडे ना, मी बऱ्यापैकी पॅन्टी आहेत ना ज्या नवीन आरमानी आणि शर्ट व्हाईट कलरचे, ते सगळे मी ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवलेत. राहिलेत फक्त खाली पिल्लूचे आणि जे असे डेली यूजसाठीचे असतात ना थोडेफार ते. तरी पण कपाटाची सगळी अशी वाट लागलेली आहे. मग ह्यांच्या पॅन्टी वगैरे सगळं काही व्यवस्थित ठेवलं.
खूप पॅन्ट आहे त्यांना, परंतु काय म्हणतात ना, शोधत असताना सगळ्या पॅन्टी, एक पॅन्ट काढायला गेलं का सगळे पॅन्टी पाडायच्या. मला ना तसले ते बॉक्सच घ्यायचे आहेत. मी खूप वेळा यूट्यूबवर सुद्धा बघितले तसेवाले बॉक्स. एका बॉक्समध्ये पिलूचे कपडे राहतील, एका बॉक्समध्ये यांचे कपडे राहतील. असले बॉक्सच घेते होते मी एकदा, म्हणजे कपडे अशी जास्त ढिगारा नाही होणार आणि पडणार पण नाही सगळी. एक जरी उपसून म्हणजे असं त्यामधनं घ्यायचे म्हणलं ना पॅन्ट जरी, तर सगळे कपडे पाडतात आणि सगळ्या कपड्यांची मग वाट लावते आणि तसंच परत कोंबून पण ठेवून जातात निघून, असं आहे. तर चला म्हणलं आज सगळी जरा साफसफाई करावी. थोडी थोडी रोज माझी थोडी थोडी साफसफाई चालूच आहे, कारण मला मार्चमध्ये परत ना पेपर आणि प्रोजेक्ट आणि हे ते चालू होणार आहे. आताच असायनमेंट जमा करायला मला 1.5-2 तास लावलं, का तर 12वीचा पेपर चालू होता आणि असायनमेंट काय जमा करून घेत नव्हते. एवढं सगळं मेहनतीने लिहिलं आहे तरी असायनमेंट काय जमा करून घेत नव्हते टीचर. तर कसे कसे जमा केले. आणि आता पण इथून पुढं पण आम्हाला प्रोजेक्ट वगैरे आहे, प्रत्येक विषयाचा प्रोजेक्ट आहे, कारण लास्ट इयर आहे त्याच्यामुळं प्रोजेक्ट तर आम्हाला करावंच लागणार आहे. आणि मी ज्यावेळेस फलटणला गेली होती त्यावेळेस 6 सेमिस्टरचा माझा फॉर्मच भरायला गेले होते, कारण लास्ट डेट होती. आणि नाही भरलं तर परत मग डायरेक्ट सोमवारीच भरायचं होतं, कारण 12वीचं पेपर चालू असल्यामुळं कॉलेज बंद राहते, गेटच्या आतमध्ये कोणाला एंट्री देत नाहीत. त्यामुळं मग मी पटापट हे करायला घेतलं, फॉर्म वगैरे सगळं भरून घेतलं. आणि मग त्यानंतर मग म्हणलं आपली घरातली कामं करूया. आता हे बघा, हे सगळं काय आवरायचं हे दिवसभर तर चालूच राहणार आहे. अशी कामं ही आपली रोजचीच असतात. कुठं डबे घास, कुठं भांडी घास आणि कुठं कपडे वगैरे आवरून ठेव, इकडचं पुसून घे, तिकडचं पुसून घे, किंवा हे सगळं चालतच असतं. आणि महिलांना हे कामं रोजचीच असतात. तर तुम्ही करता की नाही हे कामं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि कितीही आवरून ठेवा, संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जशाच तसं होतं हे नक्की ठरलेलं असतं आहे की नाही. तर चला, आवरणं आपलं काम आहे, इसकटणं त्यांचं काम आहे. चला जाऊ द्या, जे काही असेल ते असेल. त्याच्यानंतर पिलू म्हणला तुमची दोघांची, मग काय पिलू त्याचे कपडे भरून ठेवत होता स्वतः. त्याचे तर कपडे बघितली ना तर आमच्या दोघांपेक्षा जास्त त्याचेच कपडे आहेत. मी काय केलं, सॉक्स तिघांचे सॉक्स वेगळे वेगळे काढले. त्याच्यानंतर पॅन्टी वगैरे ज्या काय होत्या ना, म्हणजे हाताचे ह्यांचे ग्लव्स, परत ना ते ब्लॅकवाला असते काळं, मला नाही माहिती, हाताला घालतात ते गाडी वगैरे चालवताना. पिलूचे सॉक्स, माझे सॉक्स, हे सगळं मी छोटं छोटं जे होतं, किंवा टोप्या, आता थंडी संपलेली आहे तर त्या टोप्या वगैरे सगळं एका पिशवीत भरलं, कारण हे दररोज लागतं. रुमाल हे सगळं आहे ना, हे दररोज लागतं. रुमाल, हँड ग्लव्स, परत त्याच्यानंतर ते हाताला लावायचं काळं रुमाल आणि सॉक्स, हे डेलीचं आहे. दररोज एक सॉक्सची जोडी लागतच असते, दररोज एक रुमाल लागतच असतो. आणि त्या ग्लव्सचं तर काय सोडूच नका तुम्ही, दररोजच लागतं ग्लव्स. म्हणून ते सगळं मी सेपरेट एका पिशवीत भरून ठेवलं, का तर ते लगेच सापडावं म्हणून. त्याच्यानंतर पिलूची टोपी पण सापडली होती, ती बाजूला काढून ठेवली. आता उन्हाळा चालू झाला आहे, सहज जर गाडीवर जरी जायचं म्हटलं ना तरी ऊन लागते खूप. त्यानंतर मास्क वगैरे सगळे एका त्या बॅगमध्ये भरलं आणि पिलूची पॅन्टी घड्या घालायला घेतल्या. आता पिलूच्या पॅन्टी मोजल्या ना तुम्ही तर 10-15 पॅन्टी आहेत, तरी अजून 1-2 वरती आहेत. बाहेर कपड्यात वाळायला 1-2 असतील. तर ह्या सगळ्या चालूच होत्या पॅन्टी वगैरे घड्या घालायचं. तर पिलू त्याचा ती घड्या घालत होता. आता मी फक्त पॅन्टींच्या घड्या घातल्या आणि सगळं काय व्यवस्थित ठेवून घेतलं. तर हे बघा, अशा पद्धतीने आता ठेवलं आहे. पण उद्या जर तुम्ही बघितलं ना तर उद्या असा लूक नसणार आहे कपाटाचा, आज असा लूक आहे कपाटाचा. उद्या तुम्ही बघितला ना तर तुम्ही हँग पडाल किंवा मीच हँग पडेल, असं कपाट विस्कटलेलं असतं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट देखील करा. तर हे बघा, अशा पद्धतीचं कपाट तर आवरून झाले. उद्या एकदा तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते, तुम्ही नक्कीच हसाल. तर चलो, बाय.